महाराष्ट्रातील पर्यटकाचे आवडते ठिकाण असलेल्या गणपतीपुळेतून एक धक्कादायक माहिती समोर येते। गणपतीपुळे समुद्रात 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे। हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील होते अशी माहिती मिळत आहे। गणपती दर्शन आणि पर्यटन करण्यासाठी ते गणपतीपुळ्यात आले होते, मात्र समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने मोठी दुर्घटना घडली। 8 मधील 5 पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। समुद्र किनारी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। छत्रपती संभाजीनगर येथील काही पर्यटक पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते। गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र भरती आणि समुद्राच्या पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने हे सर्वच जण पाण्यात ओढले जाऊ लागले आणि वाहून गेले। पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले। किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेतली। त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न केला, मात्र सध्या समुद्राला उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत। तरीही 3 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत। या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी तातडीने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आहेत। त्यांच्या देखरेखीखाली किनारी भागात आणि समुद्रात शोध मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सध्या गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। गणपतीपुळे समुद्रात यापूर्वी सुद्धा अनेक जण बुडाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना आपली काळजी घ्यावी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।